केसनन येथील जमिनीच्या महसूल प्रकरणातील एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येतेय। केसनन येथे महसूल विभागाचे बनावट आदेश तयार करून ते सरकारी दप्तरी नोंदवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी अधिकृत जबाबदारी सोपवण्यात आली होती। कोलते यांनी सरकारी आदेश, स्वाक्षऱ्या, शिक्के आणि मूळ कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली, ज्यामध्ये हे आदेश पूर्णपणे बनावट असल्याचं सिद्ध झालंय। या बनावट आदेशांच्या आधारे अनेक जमिनींचे व्यवहार, फेरफार नोंदी आणि मालकी हक्क बदलल्याचं समोर आलंय। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून अनेक संशयास्पद व्यवहार आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत। या घोटाळ्यातील नेमके सूत्रधार कोण आणि किती जमिनींचे व्यवहार यामुळे धोक्यात आले आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।